सिडको लॉटरी 4,229 जे लोकेशनची घरे इथे सांगण्यात आलेली आहे. एकूण 4,779 घरांमधून सर्वात जास्त घरे या लोकेशनची इथे देण्यात आलेली आहे. 23.50 म्हणजे 23.5 लाखामध्ये इथे 1 BHK हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे. टोटल इथे 25 माळ्यांची इमारती देण्यात आलेली आहे. फिनिशिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. समोर आपल्याला दिसत आहे. नॅशनल हायवे 48ला टच असलेला हा प्रोजेक्ट आपल्याला समोर दिसत आहे. समोर आपल्याला सरळ मुंब्रा मार्गे आपल्याला ठाणे जाता येते. त्यानंतर हा तळोजामधील जो फ्लायओव्हर आहे, तळोजा खारघर फ्लायओव्हर, समोर आपल्याला तळोजा फेज 2 जी सिडकोची सोसायटी आपल्याला दिसत आहे. आणि हा फ्लायओव्हर समोर आपल्याला सेक्टर 27 खारघरला कनेक्ट होणार आहेत. एका दिशेने पूर्ण काम झालेले आहेत. जी लेफ्ट साईड दिशा आपल्याला दिसत आहेत, तेथील जे गर्डर टाकण्याचं काम ह्या फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथून खारघरला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आणि समोरच जो गुरुद्वाराला कनेक्ट होऊन समोर जो तुर्भे आहे, खारघर तुर्भे टनल लिंक, तिथून आपल्याला तुर्भे आणि जुईनगरला कनेक्ट होत आहेत. म्हणजे हा फ्लायओव्हरवरून आपल्याला 30 मिनिटामध्ये तुर्भे आणि जुईनगरला टनल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर हा एका दिशेने जो फ्लायओव्हर आहे तो पूर्ण झालेला आहे. दुसरी बाजू या फ्लायओव्हरची अंडर कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे हा जो फ्लायओव्हर तयार झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला या प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा तळोजा सेक्टर 21, तळोजा सेक्टर 22, 27, 34, 36 आणि जे नवीन निर्माण झालेले आहेत तळोजा सेक्टर 28, तिथून ही कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळणार आहे. तर हा अति महत्त्वाचा असा फ्लायओव्हर आहे असे आपल्याला सांगता येते. हा फ्लायओव्हर एकदा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खारघर रेल्वे स्टेशन आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. आणि खारघरमधील जे डी मार्ट आहेत तिथेसुद्धा 10 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. तर असा हा महत्त्वाचा फ्लायओव्हर आहे असे आपल्याला सांगता येते. या फ्लायओव्हरच्या वरती आपण गेल्यानंतर या समोर जो नावडे फाट्याला जो फ्लायओव्हर बनलेला आहे, त्या फ्लायओव्हरमधून आपल्याला समोर इथून पनवेललासुद्धा जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. म्हणजे तळोजा MIDC मार्गे जो सरळ रस्ता आहे, या इमारतीच्या एकदम खालच्या दिशेने तो आपल्याला तळोजा MIDC मार्गे कल्याण आणि अंबरनाथ, बदलापूर, पलावा सिटी, खोनी मार्गे आपल्याला जाता येते. आणि हा फ्लायओव्हरच्या वरून आपण कळंबोली सर्कल मार्गे पनवेलला जाऊ शकतो. तर असा हा फ्लायओव्हर आहे. आणि हे समोर आपल्याला खारघर, जे नवी मुंबईमधील एक शहर आहे खारघर, ते आपल्याला समोर दिसत आहे. प्रोजेक्टच्या आतमध्ये आल्यानंतर जे गार्डन आहेत, ॲमेनिटीज आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. आणि सॅम्पल फ्लॅटसुद्धा पुढे पाहणार आहोत. प्रोजेक्टच्या आतमध्ये आल्यानंतर बघा आपल्याला हे लोकेशन दिसत आहे. 23.50 लाखांमध्ये इथे घर मिळणार आहेत. जवळपास 4,000 घरांच्या वरती ते घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. EWS टाईपचा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टच्या आतमध्ये असलेले हे इमारतीच्या खाली असलेली पार्किंग, छोटंसं गार्डन आणि बसण्यासाठी ही जागा. आपण आता जो सॅम्पल फ्लॅट आहे सिडकोद्वारा दाखवण्यात आलेला आहे तो आपण आता पाहणार आहोत. या प्रोजेक्टला आपल्याला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. एकदम हायवे टच प्रोजेक्ट आहे. समोर आपल्याला फायर लिफ्ट दिसत आहे. त्यानंतर इथे 2 फ्लॅट आहे. इथे सुद्धा 2 फ्लॅट आहे आणि समोरच्या दिशेने 2 फ्लॅट आणि 2 फ्लॅट म्हणजे टोटल एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहे. आणि या दिशेने 2 लिफ्ट देण्यात आलेले आहे. म्हणजे एकूण 3 लिफ्ट देण्यात आलेले आहे. आणि 2 स्टेअरकेस म्हणजे या दिशेने सुद्धा पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत, त्या दिशेने सुद्धा पायऱ्या देण्यात आलेल्या आहे. 1 BHK मधील हा समोर आपल्याला हॉल दिसत आहे. हॉलला विंडो देण्यात आलेली आहे. त्यानंतर किचन देण्यात आलेलं आहे. व फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. सज्जा देण्यात आलेला आहे. फायर पॉईंट देण्यात आलेले आहे. त्यानंतर बाथरूम देण्यात आलेलं आहे.
त्यानंतर वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. इथे वॉश बेसिन देण्यात आलेला आहे आणि या दिशेने बेडरूम देण्यात आलेलं आहे. बेडरूमला सुद्धा विंडो देण्यात आलेली आहे. तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.